महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा दिडक्या पद्धतीचा काला या सदराखालील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याची उंची किती, काल्याचा नेमका अधिकारी कोण आणि काल्याच्या वितरणाची म्हणजे वाटपाची पद्धत नेमकी कशी आहे याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांची मायबाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान संत राष्ट्र संत ऐश्वर्य संपन्न संत सद्गुरु भगवान बाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे केकत जळगाव नावाचं गाव आणि या केकत जळगाव नावाच्या गावामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान गडाचे महंत मठाधिपती न्यायाचार्य गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्रीजी बाबांच्या प्रमुख मार्गदर्शनानं बाबांच्या आशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह पुण्यभूमी पावन क्षेत्र जळगाव नगरीमध्ये केला जातोय. किम निमित्त आहे आपल्याला सर्वांनाच त्या गोष्टीची कल्पना आहे. महान संत ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरू भगवान बाबांच्या 58व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाच्या सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थांनी केलं. सर्वप्रथम ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी आपल्या भावना श्रेष्ठ आहेत की एखाद्या एकुलते एक श्रीमंत बापाला एखादी मुलगी असावी आणि एकाच मुलीचं बाप लग्न जेवढ्या ऐश्वर्यात थाटात करतो तेवढा गावकऱ्यांनी थाटात बाबाचा सप्ताह केला महाराज. बरोबर आहे का नाही की या सप्ताहाला कुणाची नजर लागू नये एवढा सुंदर सप्ताहाचं आयोजन माझ्या तरी बघण्यात या परिसरात एवढं आयोजन मी पहिल्यांदा बघितलंय. बरोबर आहे का नाही की भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आणि आपण सगळेजण तोला मोलाची मंडळी आवर्जून उपस्थित आहात. माझा योग चांगला की अशा या सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं जी की आजच्या कार्यक्रमाचे जे सौजन्यदाते यजमान आहे ते API आहे ती मुंबईला असतात ते विठ्ठलरावजी बाबासाहेब बडे आणि पांडुरंगजी बाबासाहेब बडे या दोन्ही बंधूच्या वतीनं आमचे परममित्र नामवंत संगीत विशारद भजन सम्राट सदानंदजी महाराज मगर गुरुजी आणि आमचे अतिशय जिवाळ्याचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे असे इकडं कुठे गेले इकडे बसले तर दोघं बसले थोरे सरपंच माजी सरपंच यांनी आग्रहानं ही सेवा माझ्याकडे दिली. म्हणले महाराज तुम्हाला फोन लावला तुमचा कोणता दिवस घालायचा सांगा. म्हणलं माझा 10वा सोडून कोणता घाला काही अडचण येणार नाही. आणि त्यातला हा सुरदेचा कोणीतरी दोघांपैकी त्यातला हा काल्याचा दिवस सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आहे. त्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. गुणीजन गायक वादक महाराज मंडळी आपण सगळेजण उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या लाईनमध्ये सगळी संस्थेतली माझी गुरुबंधू मंडळी सगळी उपस्थित आहेत. इकडून आमचे कापसून मी धन्यवाद देतो. आपण सगळेजण की भगवान गडावर एकनिष्ठ प्रेम करणारी ज्यांची माईक सिस्टीम आहे ते बाळूभाऊ खेडकर ऑपरेटिंगला सतीश घुले आणि हे सगळा परिवार म्हणजे भगवान बाबाचा निशिम भक्त परिवार आहे. त्यांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. शूटिंग करणाऱ्या कॅमेरेवाल्यांना सगळ्यांना धन्यवाद. लहूला धन्यवाद आणि दुसरे आले त्यांना बी धन्यवाद. असू द्या बरोबर आहे का नाही. तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 पेटी तरी बंद तरी करा नाही तर पेटीवर लागा थोडंसं वाढवावं लागतं. पेटी बंद करा थोडं वाढवा. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे. सगळ्याला सुरुवातीला मी धन्यवाद देतो. फक्त आपसामध्ये बोलू नका, शांत बसा. विक्षेप खूप करता तुम्ही, शांत बसा. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. सगळ्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आज सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काला शब्दाचा अर्थ करत असताना काला शब्दाचा अर्थ काय केला जातो तर काला शब्दाचा अर्थ आहे कल नावाच्या धातूपासून काला शब्द तयार झाला. आता कुणीच विक्षेप करू नका, सगळे शांत बसा ऐका.
कल नावाच्या धातूपासून मूळ शब्द काला शब्द तयार झाला. धातूचे कल कलहती म्हणजे भांडण करणे. भांडण करणे अर्थाचं द्योतन करणारा कल कलहती नावाचा धातू. धातू मुळात दशम गणातला आहे. त्या गणाचं नावच आहे चुरादी गण. विढल विढल आता हे तुम्ही पुढे बसलेल्या कामाचा मसाला नाही, पण उगा ऐकून ठेवा, काही कामाचं नसलं तरी. चुरादी गणातला दशम गणातला हा धातू आहे. त्याचं नाव आहे कल कलहती म्हणजे भांडण करणे. भांडण करणे अर्थाचं द्योतन करणारा कल नावाचा धातू. याचा अर्थ काय? भांडण जरी करायचं म्हणलं तरी भांडण करायला एक जणानं किती बी खळ्या खाणल्या तरी भांडता येतंय का? एक जण हा एक जणानं किती बी मोसम धरला तरी भांडता येतंय का? नाही. मग भांडणं करा किती जण लागत आहेत? हा किमान 2 तरी बरोबर. कमीत कमी किती लागत आहेत? 2. एकटा किती बी धाव धाव गेला कुणावर जातो धाव धाव? हा एकट्यानं. तुम्ही इकडे बसा इथं असं सरपंच तुम्ही इथं बसा. एकट्याला किती बी धाव धाव गेलं तरी जमणार नाही भांडायला. ही दोघं बी लागतील ना, बरोबर आहे का नाही? हा 2 असल्याशिवाय भांडणं शक्य नाही. तसं काला बी करायचं आहे. काला बी एकट्याला करता येणार नाही. काल्याला बी 2 जण लागणार आहे. हा काय? हरी नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने म्हणजे हरी आणि हरीच्या नामाची खिचडी, त्याचं नाव आहे काला. एक अर्थ. काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे काला म्हणजे काला शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञानोबराने अर्थ केलाय काला म्हणजे पूर्णविराम. काला म्हणजे पूर्णविराम. काय ज्ञानोबराय म्हणतात? जई परोते काही आणि करण्याची नाही, ज्याच्या पलीकडे पुन्हा काही करायचं शिल्लक राहत नाही, त्याचं नाव आहे काला. आता वेगळं जाहीर करायची गरज आहे का की आमचा कार्यक्रम संपला म्हणून? नाही, काही गरज आहे का? अहो काला झाला की हाला, काला झाला की हाला. आणि काला झाल्यावर जर कापसे महाराज आला काला बाबा, लक्षात आलं का नाही बोलणं? म्हणजे काला झाला की कार्यक्रम संपला असं वेगळं जाहीर करायची गरज पडत नाही. कार्यक्रमाची सांगता. एक अर्थ. काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे काय? प्रसाद असतो, प्रसन्नता. त्या देवाची प्रसन्नता होणं म्हणजे काला करणे. कुणाची प्रसन्नता? ज्ञानोबराय म्हणतात तया श्री शंभूची प्रसन्नता लाही जे कीर उपमन्नुचिया अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजीची ना. देवाची प्रसन्नता होणं त्याचं नाव काला. काय गुरुजी? त्याचं नाव काला. आणि त्याची प्रसन्नता कुणावर होती? अवनागरे महाराज लहान लहान लेकरावर बी त्याची प्रसन्नता झालेल्या बातम्या नाहीत का आपल्याकडे? लहान लहान पुढची वय आहे का? मागा दूध दे म्हणतली यासाठी आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी. वाटीवर दुधाच्या मोबदल्या क्षीराचा सागर. क्षीराचा सागर. सागर उपमन्या. वाटीभर दुधाच्या मोबदल्यात देवानं किती दिलं? दुधाचा समुद्र. तुम्ही मोकळे म्हणणं बोल जा. ज्ञानेश्वरी पाठ करून आली माना हलवी जाऊ नका, असे मोकळं बोल जा. हो ना, अशी अशी खुनी होते मला, जसं गाथा पाठ आहे मोकळं बोल जा जरा. जर मोकळे म्हणणं बोललं मग मलाही बरं वाटतंय. एक जण मला खाली बसला असा करायचं इकडे बा. मला वाटायचं त्याला लय कळतंय काय. मी सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे? म्हणले बहिर येते का हाणून घ्यायचं बहिऱ्या पुढे काय करायचं. त्याच्यामुळे माझ्याशी बोलत बोलत चला म्हणजे माझ्या बी लक्षात येईल की तुम्हाला कळायला. आणि मोकळे म्हणणं हसत जा. कवा जाताना तोंड वासून गप्पून चमकत गेलं त्याला काही लागत नाही. त्याच्यामुळे मोकळं आनंदानं हसत जा आणि फ्रेश बसा एकदम. काय कुठं राहतं मला तूच सांग. आता पैसे तू घेतून रान पटेन तिथं मला तूच सांग कुठं राहतं ती. अहो क्षीराचा सागर
वाटीभर दुधाच्या मोबदल्या दुधाचा सागरच दिला. एवढ्या लवकर आणि लई लवकर प्रसन्न देव होतो. किती लवकर होतो सांगू का? एक जणाला तर माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. कुठं प्रसन्न झाला? कुठं प्रसन्न झाला साहेब? कुठं प्रसन्न झाला? माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. झाला का नाही सांगा बरं मला? ज्ञानोबराची 24 सांगतो. आई कोणी नारदाची गोठी तेने मज गर्भीच मारिली मिठी. तो जन्मला कया धुचे पोटी भक्त जग जेठी प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला उद्धवाला धला कृष्णदाता. उद्धवाला धला कृष्णदाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला. उद्धवाला धला कृष्णदाता. उद्धवाला धला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लाधला कृष्णदाता. ऐकून ठेवा. काय? माईच्या पोटात देव प्रसन्न झाला प्रल्हादाला. म्हणजे देवाची प्रसन्नता होणं त्याचं नाव काल आहे. त्याचं नाव काय आहे? काला. आता एक अर्थ आणि आता दुसरा अर्थ आहे. काला म्हणजे पूर्णविराम, काला म्हणजे समाप्ती, काला म्हणजे सांगता, काला म्हणजे देवाची प्रसन्नता. इथपर्यंत तर कळालं तुम्हाला? देवाची प्रसन्नता होणं त्याला काला असं म्हणतात. लक्षात आलं का नाही बोलणं? आता कसं आहे, त्याची प्रसन्नता होण्यासाठी अधिकार लागतो. काय लागतो? आपल्याकडे 4 मार्ग प्रचलित आहेत. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. पण त्या मार्गात ती या काल्याच्या अधिकारासाठी उंची लागती, त्याला अधिकारी लागतो. कुणी बी काल्याचा अधिकारी नाही, कुणाला बी काला मिळत नाही. भक्ती मार्गात जर आलात तर भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. भक्ती पंथात कुठलीच अडचण नाही, पण ज्ञान मार्गाने जर जात असाल तर तुम्हाला अधिकाराची गरज आहे. म्हणून शब्द आहेत, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी, कोणी वारे अधिकारी. जास्ती हरी देईल, जास्ती हरी देईल, जास्ती हरी देईल, जास्ती हरी देईल, जास्ती हरी. कोणी वारे अधिकारी, जास्ती हरी देईल, जास्ती हरी देईल, जास्ती हरी देईल. कोणी आमच्यात आमचं काही का असणार. तुम्हाला उघड वाटलं का? आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचं होय? कोणी वारे अधिकारी आणि त्याशी हरी देईल. म्हणून देवाची प्रसन्नता म्हणजे काला आणि प्रसाद असतो प्रसन्नता. मग आपल्याकडे व्यवहारात शब्द आहे. कशाचा प्रसाद? आज प्रसाद कशाचा? काल्याचा. कशाचा प्रसाद आहे? काल्याचा. पण काल्याचा प्रसाद नाही, चाचीचे नाही. लक्षात आलं का? चाचीचे नाही, षष्टी नाही, सप्तमी तत्पुरुषात विग्रह केलेला आहे. काल्याचा प्रसाद नाही, काला एव प्रसाद. म्हणजे काला स्वतंत्र प्रसाद आहे. मग प्रसाद काल्याचा का? कुणा प्रसाद काल्याचा का? नाही. मग प्रसाद कुणाचा? अहो देवाच्या प्रसाद करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाच्या प्रसादे करा रे भोजन. आव्हान कोण कोण अधिकारी ते, अधिकारी ते. भाल कोण कोण अधिकारी ते, अधिकारी अधिकारी ते. अधिकारी ते. अधिकारी ते. अधिकारी ढिला अंग सोडून म्हणायचंच नाही कधी. लक्षात आलं का? येऊ नाही तर खोटं पण रिटून हाणायचं. लक्षात आलं? देवाच्या प्रसादे
करारे भोजन थांब जरा बोर व्हायला का एकदा चहा सांगू का म्हणजे फ्रेश करायचे असले तर मग गारव्यामुळे म्हणलं बाकी काय नाही करारे भोजन आणि व्हाल कोण कोण अधिकारी ते काल्यासाठी अधिकार लागतोय ओ नीट ऐका कुणाला बी काला नाही जो कोणी याचा अधिकारी असेल त्याला काला आहे मग नेमका काला कुणाला त्याच्यासाठी शब्द वापरले जो तिघाच्या वरी गेला त्याला मिळणार काला पहिल्या चरणात शिंके लाविये दुरे शिंके लाविये दुरे टाळ टाळ हा शिंके लाविये दुरे शिंके लाविये दुरे ओ शिंके लाविये मोकळ्या मानानं तुम्ही बी म्हणायचे हो सगळ्यालाच मायक नसते तर मोकळ्या मानानं म्हणायचे काय अडचण नाही हा म्हणायचे बिनधास्त म्हणायचे नसलं बी बसतात तरी म्हणायचे मी ओढून घेतो काही अडचण नाही फक्त ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज ठेवायचा नाही तर ओढून घेऊन बी हाताला नाही आल्यावर मग कसं घ्यावं बरोबर आहे मोकळ्या मनानं म्हणा पण उगा नागरे महाराज म्हणत असले तर एक नियम करू आपण काय चाली सिंगल करू जमतात का तुम्ही म्हणलात तर उगा होय कसं उगा मोठ्याला विचारावं आपल्यापेक्षा वयानं सगळ्या कसं तुम्ही म्हणलात तर तुमची परवानगी का हा मग काय नाही मग मोकळ्या मनानं म्हणजे काय आपला बी नाद पूर्ण व्हावा म्हणण्याचा लोक बी आंबट होऊ नये अरे सर भजनावरीच गेलं असं बी होऊ नये बऱ्याचदा बरोबर आहे की नाही पण चाली सिंगल विढवलं आता ऐका काला कुणाला हा काल्यातला अभंग ही काल्याची उंची मी प्रसंग असून तसा अभंग घेत असतो हा माझं जर कीर्तन भाजपच्या लोकांनी ठुलं तर मी फक्त कमळाव बोलतो वचन आहे का कमळापती मला काय करायचंय बरोबर आहे का नाही मी फक्त कमळाव माऊली कमळाव बोलत असतो मी भाजपच्या लोकांनी ठुलं माझं कीर्तन जर राष्ट्रवादीवाल्यांनी ठुलं तर फक्त घडी ओ बोलतो मी घडी घडी काळ वाटे मी अभंगच महाराज तसा घेतो घडी घडी आपल्याला घेणं देणं काय लक्षात आलं काय करायचं आपलं कीर्तन जर काँग्रेसवाल्याने ठेवलं तर मी उभारीला हात फक्त हातावर बोलत असतो हा आणि माझं कीर्तन जर अपक्ष उमेदवारांनी ठेवलं पांगुळा झालो देवा नाही हाताना पाय मला काय करायचंय आणि ठाकरे साहेबांनी जर कीर्तन ठेवलं माझं उद्धव ठाकरे साहेबांनी तर मी अभंग घेणार माझं हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून प्रसंग असेल तसा अभंग घेत जावा माणसानं शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी तुमच्यासाठी काही नाही ह्याच्यासाठी हे रूळ व्हायचं आहे ना माणसात बरोबर आहे का नाही तेवढा हा कसं आहे शिंक जुनी गवळण होती बघा तुम्हाला आठवती का शिंके माझे तिसऱ्या मजली हात कसा पुरतो आणि हरी ग बाई घरामध्ये शिरतो अशी बायाने तयार केली मांजर मांजर म्हणून हुस हुस करिता मलाची गुरु गुरु तो आणि हरी ग बाई घरामध्ये शिरतो
शेवट काय होता माहिती का? एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दासी जणी लागे नाम्याच्या पायी. नेमकी गवळण कुणाची? एका जनार्दन नाथ महाराज म्हणे मीराबाई मीराबाई, दासी जणी जनाबाई, नाम्याच्या बाई नामदेव महाराज. बहुतेक सामूहिक आहे काय की? याचा अर्थ एकच आहे की सिंग केला विले दुरी. आता शब्दाकडे लक्ष द्या. आणि होतो तिघांचे मी वरी, तिघाच्या जो वरी गेला त्याला मिळणार काला. कितीच्या वरी? कितीच्या वरी गेला? मी माईसोबत हाणवून घेईन बरं का. मी बायावून धरलेलं. तू मोकळ्या म्हणणं बोल. मी बायावून धंदा धरलाय. नाही बोललो की हाणवून घ्यायचं. मी मोकळ्या म्हणणं बोलत जा. हा, मोकळ्या म्हणणं बोलत जा. मी खाली येईन. कितीच्या वरी? हा, कितीच्या? तिघाच्या जो वरी गेला त्याला मिळणार काला. त्याला काय मिळणार? काला. आता ऐका. आता तिघाच्या वरी कितवा? चौथा ना. ही तर सरळ सरळ उजळणी की. तिघाच्या जो वर गेला त्याला मिळणार काला आणि तिघाच्या वरी चौथा. चौथ्या अवस्थेला जाऊन जो पोस्ट झाला त्याला मिळणार आहे काला. आपसात बोलू नका, विक्षेप करू नका आणि माझ्याकडे लक्ष द्या. आता एक एक मोजू. ह्या जगात सुरुवातीला काय होतं? काय होतं? काय? पहिले कोट्याची नव्हते काही, कोट्याची नव्हते काही, पहिले कोट्याची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, शून्याचे होते पायी, अवघे शून्याचे होते पायी, शून्याचे होते पायी. अनुभव तेरे तेरे तेरे, तेरे तेरे, अनुभव तेरे तेरे तेरे. पहिले कोट्याची नव्हते काही, कोट्याची नव्हते, पहिले कोट्याची नव्हते काही, कोट्याची नव्हते काही, पहिले या जगात शून्य होतं. जग कसं होतं? शून्य. आणि तेथे एक ढाल म्हणजे एकचा आकडा. शून्याच्या पुढे कितीचा आकडा असतो? एक. आणि एकच्या आकड्याचं नाव काय? गुरुजी, एकच्या आकड्याचं नाव आहे ब्रह्म. काय नाव आहे? आमचे गुरुबंधू मंडळ. एको देव सर्वभूतेषु मूढः. एकच्या आकड्याचं नाव काय? ब्रह्म म्हणा किंवा देव म्हणा. सर्वा घटी राम देहा देही एक. एकच्या आकड्याचं नाव देव. आता सुरुवातीच्या काळात सबंध जग एक मध्ये राहायला होतं. किती मध्ये? सरपंच इथं या की इकडे पटांगणाला. किती मध्ये होतं? एक मध्ये. महाराज तुम्ही कसं लागत तो बाकी काय? हा, असं आहे. तीन कसं आहे? सुरुवातीला सगळं जग किती मध्ये राहा होतं? एक मध्ये. जमलं नाही असं? हा, मग ती माणसं मी बघूनच घेतोय जवळ. कसं एक मध्ये राहायला होतं. म्हणून अजून बी सरपंच काही राजकारणी लोक आले, आमदार खासदार मंत्री, की जुन्या काळातली आठवण करून देतात माऊली आपल्याला. काय? हम सब एक है, इसका मतलब किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. विढल कोणत्या ना कोणत्या काळामध्ये हे संपूर्ण जग किती मध्ये राहा होतं बरोबर? एक मध्ये. मग आता एक मध्ये गुन्ह्या गोविंदानं राहायचं का नाही? माणसाली नाद नाद असते माणसाली. आपल्या घरातली जर लाईट गेली तर डीपी बिघडली का बघणार नाहीत. आपली लाईट गेली बाहेर जाऊन, त्याची गेली, हा गेली, सगळीच गेली. मग काय हे असली दलिंद्र आवलं दिस लोक आहेत आपले. लक्षात आलं का नाही? जाऊन आकडा टाकावं, डीपी टाकावं, बघावं काय झालं, दुसऱ्याची बघणार, त्याची गेली का, मग बरं आहे, मग काय नाही. हे असला नाद माणसाली. काय एक मध्ये खूप गपचिप राहायचं का नाही? गपचिप राहायचं सोडून दिलं. दोन मध्ये काय बघायला गेलं. आणि दोनच्या आकड्याचं नाव काय माहिती का? हा, दोनचा आकडा एवढा विचित्र आहे. त्या दोनच्या आकड्याचं बॅकग्राऊंड जे आहे महाराज, म्हणजे ती भवतालचं रान, थोडक्यात बॅकग्राऊंड ती घसरगुंडीचे. कितीच्या आकड्याचं? दोनच्या. माणूस बघायला म्हणून जरी तिथं गेला, कुठं? दोन मध्ये बघायला जरी गेला तरी घसरत मध्ये पडते. ज्ञानोबराची ओवीस सांगतो, म्हणजे आकडा बी लक्षात येईल सगळं. ज्ञानो कसं कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? पुरावा. काय असावा महाराज? पुरावा. हा, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं ह्यांना पुरावा. कळलं का नाही? ज्ञानोबराय म्हणतात काय? दुजे जव जव घडे तव
तव तव संसार भय जोडे आणि हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेगळे. भगवान बोलून गेले दुजे म्हणजे दोन आणि दोनच्या आकड्याचं नाव संसार. दोनच्या आकड्याचं नाव काय? संसार. आणि संसार शब्दाची व्याख्या सम्यक प्रकारे संसरती इति नाम संसार. कायम स्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव आहे संसार. अहो पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुष्टर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चळ. एका जागेवर राहूच देत नाही त्याचं नाव संसार. गप्प बसूच देत नाही माणसाला. गप एका जागेवर स्थिर राहू देत नाही. आणि काही नाही भगवान बोलून गेले 15व्या अध्यायात काय? उलट्या खोपडीचं झाड आहे म्हणले. कसल्या खोपडीचं? उलट्या. आता हे आपल्याकडली झाड आहे त्याच्या मुळ्या कुठे येतात? खाली. शेंडे भगवान बोलून गेले ही झाडाच्या मुळ्यावर येत आणि शेंडे खाली येतं. कोणत्या झाडाच्या? संसाराच्या. 15व्या अध्यायात ऊर्ध्वमूलमध शाख मश्वत्थं प्रावुर्व्ययं छन्दांसि यस्य पर्णानि भगवान बोलून गेले. आणि ज्ञानोबरांनी त्याच्या ओवाळले हे झाडाची ऐशे शिनसाळ शिनविणार झाड त्रासच देणार. आता माझं लग्न झालं बायकोला घेऊन लोणावळ्याला गेलो. लोणावळ्याला गेलो फिरायला. मग तिला ती धबधबा आणि ती पाणी पडायला दाखविलं. म्हणलं कसं वाटायला लागलंय पाणी बघून. आमची बायको म्हणली माय इथं धुणं आणलं असतं तर खळखळ निघाला. कुठं न्यायच्या लायकीच आहे का सांगा मला? धुणं न्यायची जागा आहे ती. काय करावा सांगा ना. तर तेव्हापासून घराच्या बाहेरच काढली नाही. नको चुक कशाला. हा लय तर आहे महाराज. 2-4 दिवस माझ्या संगच आली. 10-15 साड्या आल्या. मला म्हणते दुकान टाकायचं का? हा काय बाय असला तर असतंय कुठं. तेव्हापासून तिला बाहेरच काढी नाही. नकोच नव्हतं. आणि लईच मारा. ह्याची खोड एक आहे. काय? ह्याची एक खोड आहे. कुणाची? संसाराची. काय खोड आहे माहिती का? सुरुवातीला हिरवळ दाखविते. काय दाखविते? काय दाखविते? हा काय दाखविते? हा हिरवळ दाखविते. सुरुवातीला काय दाखविते? जी होईन ती होईन. आता जिथं उजडेल तिथं उजडेल. 2 वाजले तर 3 वाजो. काय दाखविते? संसार हिरवळ. आणि सुरुवातीची हिरवळ बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटतंय. लय हिरवळ बेकार असते महाराज. ती का साधी हिरवळ आहे. उचटाचाची चेपलन तिरपट बघणं गालातली गालात हसणं ती शिंग हलवायची पद्धत. ज्ञानोबराय म्हणालेत मी नाही म्हणून भूते भांबावली संसाराची आडवा माझी पडिली. आमच्या विद्यार्थी बंधूला विचारा हे ओव्या आहेत का? कुठलं सांगायला मी ज्ञानेश्वरीतलं सांगायला का? ओव्या आहेत का? काही दुसरं काही नाही. ओव्याच सांगायला लागलो की बरोबर आहे का नाही? हा याचा अर्थ एकच आहे. भांबावून गेलेत माणसं. त्याची सिस्टीम आहे. जुन्या काळातली पद्धत सांगतो. जुन्या काळामध्ये माणसं गुरंढोरं घेऊन माळावर डोंगरावर जायचे का नाही? हो इकडे विचारा. मुरलेलं लोणचं इकडे. कुठं जायचे माणसं? डोंगरावर. मग ती जनावरं घेऊन गेले की ती सगळे जनावरं संध्याकाळी माघारी आणायची. दिवसभर टेकाय जागा मिळती का? चिकचिक चालू आंबाळ पावसाळ्याचे दिवस. आणि कसे तरी आदळून आपटून जनावरं घरी आणले की त्याच्या डोक्यात एकच असतं. जनावरं जी बांधायची गाई गुरंढोरं आणि जी बाजाव पडायचं जवा होईन तवा खा. पण सगळे गुरंढोरं बांधाय सापडत. पण गोरं सापडत आहे का? गावरान गाईचं काय गोरं म्हणता का? खोंड इकडं गोरं सापडत आहे का? हो सापडत आहे नाही. मग हुशार जाणकार शेतकरी एक काम करणार गुरुजी. काय? हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार. घासाची गवताची. आणि त्या गोऱ्याला असं चुच करणार. चल ये 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 असं चुकीचं आहे का? असं ये 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 असं म्हणणार. आणि हिरवळीला बघून गुहर येतंय का नाही? आणि हिरवळीला बघून गुहर आलं की धरायचं बांधायचं. ज्ञानोबराय म्हणतात असल्या जातीचा संसार आहे. सुरुवातीला हिरवळ दाखविणार. चल ये 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 ये. आणि हिरवळीला बघून गोरे बांबावतेत का नाही? अरे जेवढे बी गोरे बिघडलेत कशामुळे बिघडले? हिरवळीमुळेच ना. आणि हिरवळीला बघून गोर आलं की धरायचं बांधायचं. लय खोड बेकार ह्याची महाराज. टिंगल करणार कोण? संसार. लयच खोडीचा महाराज. आणि सुरुवातीला असा मोसम असतंय ना वा वा वा. कुणाला बी विचारा नवरा बायको पैकी. पोराला विचारायचं अरे मालकीन घरात आहे. डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही. मधी असं गेअर टाकणार. लय गेअर टाकीत येत नवीन नवीन. सुरुवातीला लय पोरं गेअर टाकीत येत महाराज. घरात आहे. बरं त्या बाईला विचारा अगं मालक
पाचोडला गेले. असे गेर टाकीतच राहणार हळूहळू मधल्यामध्ये. पण किती दिवस गेर टाकीत माणसं? वर्ष 2 वर्ष एखादं लेकरू बाळ झालं की माणसं गेर टाकते. 2 वर्ष 1 वर्ष लग्नाला होऊन गेलं की मग तिला विचारायचं, बाई मालक कुठं बोंबला छिंडायला हाय का पत्ता मिळेल याचा सकाळ. बर त्याला विचार मालकीन, ती काय विचारून जाते का काय. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद, बाकीचे दूर आणून द्या, फाशी घेतो इथं वरी. आता काय करा, नाही कळायला काय करा. हे असलं तुम्हाला वाटतं, आता तुम्हाला वाटतं ही गायक चांगली चाल म्हणजे सदानंद गुरुजी म्हणजे घरी त्यांची आरती असेल असं आहे का काही? अरे तुमच्याच गावातलं रत्न नाही ना. घरी गेल्या गेल्या बायको म्हणती माहितीत किती चालीची ती पडा उग. तुमची चाल साऱ्या गावाला म्हणतात का नाही माणसं सांगा. आता हे वाजिणार आहेत प्रकाश भाऊ, ही काय पिपळा खालचा मुंज्याचं, ह्याला काही माहित नाही त्याच्यातलं. हे आमच्या नाव करायला विचारा. आम्हाला असला पकवाज ती म्हणती मला थपा मारी जाऊ नका. तुम्ही किती चाट हाणतात मला फक्त माहिती. तुम्हाला वाटतं का माझी आरती असेल घरी गेले? अरे मी घरी गेलो तुम्हाला वाटतं 2-2 कीर्तन 50-60 हजार रुपये घेऊन घरी जातो म्हणजे आरती आरती. घरी गेल्या गेल्या हरणा वाजला की आमची बायको मध्ये आलं बाई आमचं कीर्तन. असलंच आहे सगळ्याच. मास्तरची बायको म्हणती मला शिकवू नका. डॉक्टरची बायको वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. पेंटरची बायको म्हणते घराट्यात थोबाड रंगवीन म्हणतीच ना महाराज. कुणाचीच बायको सुट्टी देत नाही. लयच वक्ता धंदा संसाराचा. ते बायाला काही कळत बी नाही, सांगायला जावं तर ऐकत बी नाही. बायाच्या पुढं PhD झालेल्या माणसाचं बी डोकं बंद पडतंय मला. काही नाही. साडी आणायला गेलो काल संक्रांती निमित्त आमच्या बायकोला. चल म्हणलं साडी घेऊ. 5,000 रुपयाची साडी घेतली. मी पैसे काढले दिले, म्हणलं धर दुकानदाराला. लगेच आमची बायको तिथं आली. दुकानदार हिशाबान पैसे घ्या, जुनं गिराईक आहे, 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते. दुकानदार म्हणला लबाड बोलू नका, 2 महिने झालं दुकान टाकलंय. असं बोलत जाऊ नका ना म्हणला. कळायला लागलंय का बोलणं? काय करावा, तराच आहे महाराज. प्रत्येक गोष्टीत तरा आहे. इकडे लक्ष द्या. ही संसाराची खोडच बेकार आहे महाराज. ही आता संसाराची खोड महाराज लोकांनी कोरोनात कळाली. 1.5 वर्ष घरीच मी. माया बायकोनं मला 3दा हाणलं. माझी शपथ लबाड नाही महाराज. 3दा. सरपंच तुम्हाला किती हाणलं होतं खरं सांगायचं, लबाड बोलायचं नव्हतं. होय बरोबर आहे का नाही? मला 3दा हाणलं. लबाड नाही माझी शपथ लबाड नाही. 3दा महाराज. दारात खुर्ची टाकून बसलो, कुत्रा आलं. बाया कुत्रे मांजरे घालून शेद्या लय नंबरी बघा. माय 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 शेजारणीला बोलत नसावं तन भांडण असावं शेजारणी संग. आणि तिच्या दारातून हिच्या दारात कुत्र्यानं उडी हाणावं नाही तर मांजरीनं. आणि मग हिचा थाट बघा आगा छेरे की माझ्याच दारात काय फिरी फिरी फिर लोई बाया नंबरी बोलायला महाराज. ह्याच्या त्याच्यावर घालून बायानेच बोलू जाणं आपल्याला जमत नाही महाराज. ते दारात खुर्ची टाकून बसलो, कुत्रा आलं. कुत्रे का बघितलं मला म्हणती हाड. कुत्र इकडं मा इकडं बघायली माया काय हाड. अगं म्हणलं तिकडे कुत्रे तो बी कुत्र. आता गटा गटा गिळलं. माई शपथला पडणार. वरून मॅच तिला म्हणलं कुत्र भांडय ग. कशा गुदगुल्या झाल्या. मला वाटलं माझं लय बिघडलं काय की नाही. काय एवढं मोह बिघडलं नाही. माह्याव घेऊन तुमचं सांगितलं हे ध्यानात ठेवा. बाकी काय संसार विनोदाचा भाग सोडा, पण संसाराची खोडच बेकार आहे महाराज. हा म्हणून महाराज म्हणले बाबा ह्या संसाराच्या आकड्यात 2 आकड्यात चांगली चांगली अडकून बसली. मग एकचं नाव ब्रह्म, एकचं नाव ब्रह्म, 2चं नाव संसार. माया म्हणा संसार म्हणा एकच आहे. बरोबर आहे का नाही? मग आता 2च्या आकड्यात काही मजा आहे का? नाही. चला म्हणले 3च्या आकड्यात. 3च्या आकड्याचं नाव आहे त्रिगुणात्मिका प्रकृती. काय म्हणतात? 3 गुणाची प्रकृती. कोणते कोणते? सत्व, रज आणि तम. पण परमार्थासाठी पोषक कोणता? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य.
पायावरची चप्पल हरपली आणि मला म्हणला बाबा चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस, मी आणला हान कुणाची तरी कीर्तनातली, चांगला माणूस बघायचा ना हाणायचं म्हणलं. बरं मी विनोद केला पण त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली मग हरपली. माझी मी 2.5 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं, म्हैस निघाली. अरे म्हणलं म्हैस चप्पल. ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हान, तुम्हीच चांगलेत म्हणला. कोण आहे जगात चांगलं? कळायला लागलंय का? लक्षात आलं का नाही बोललं? इकडे लय काही गोष्टी अशा मजेशीर असतात ना, काहीच कळत नाही. शाळेत होतो शिकायला, शाळेतली माझ्या आमच्या वर्गात कोणत्या बी विषयाचे गुरुजी आले, कसला बी अवघड प्रश्न विचारला की मी हातवरी करायचो. सगळ्या वर्गात हवा माझी, लय हुशार आहे, साठे लय हुशार. ही पहिल्यापासून हवा आहे माझ्यावर का आता नाही, हे ध्यानात ठेवा. लय हुशार आहे. सगळ्या वर्गात हवा माझी, सगळ्या वर्गात हवा. ती माझा एक लय जवळचा मित्र होता, त्यालाच माहित होतं मी किती हुशार आहे ती. त्याला मला जवळ बोलून घेतलं, इकडे. म्हणलं का एवढा अभ्यास कवा केलास? म्हणलं कशाचा? म्हणलं कुठल्या बी विषयाचा लगेच हातवरी करतोस, लगेच तुला उत्तर येते. म्हणलं हे बघ, मित्राला बड बोलत नसते. म्हणलं हे बघ, मला प्रश्नच कळत नाही. आणि ते मला हात कशाला वरी करतोस? म्हणलं मला प्रश्न कळत नाही, पण मला मास्तरची खोड कळाली. ते मला काय खोड आहे? म्हणलं काहीच नाही, हातवरी केला की विचारित नाही, हे मला पक्क माहिती, बाकी काही नाही. लक्षात आलं का? ते मला असं आहे का, माझा मित्र मध्ये गेला वर्गात, इंग्रजीचा तास होता, माझ्या आधी ह्यानं हातवरी केला. गुरुजी म्हणले शाबास तू सांग. ते मला त्याला फुटला का मला कुठे येते? गुरुजी म्हणले हात कशाला वरी केला? ते साठे म्हणला म्हणून. गुरुजी म्हणले साठेसारखं व्हायला तुला 3 जन्म घ्यावं लागतं. लक्षात आलं का? मजेशीर असतात. इकडे लक्ष द्या. 3 गुणाची प्रकृती आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणाची प्रकृती. पण हे 3 गुण नाव गुण आहेत ह्यांची, पण गुणानं राहत नाही. ज्ञानोबराय म्हणतात गुणी देवा त्रैलाविली. या गुणानं देवातच 3 प्रकार पाडले. सोपे नाही ते. ज्ञानोबराय म्हणतात ह्याच्यातले 3 बाहू न शक्य. 2 बाहू माणसाचं खर्चीकरण करणार, 1 बाहू माणसाला उन्नती पाठवणार. 2 गुण खाचती. ज्ञानोबराय म्हणतात 1 धरी उन्नती. रजोगुण आणि तमोगुण माणसाचं खर्चीकरण करते आणि सत्वगुण माणसाला उन्नतीवर पाठवते. म्हणून जेवढे कुटाने झालेत, दिंड्या फुटल्या, भजन फुटले, सप्ते फुटले, सरकार फुटलं. कशामुळे फुटलंय? ही काही बी फुटलंय, ती कशामुळे फुटलंय? या प्रकृतीमुळे फुटलंय. पण प्रत्येकाचे विचार वेगळे ना, काही रजोगुणी, काही तमोगुणी, काही सत्वगुणी. मग 3 गुणाच्या प्रकृतीत बी मजा नाही. म्हणले आता चला 4थ्यात होतो तिघांचे मी वरी. 4थ्याचं नाव काय? 4थ्याचं नाव ज्ञानोबराच्याच भाषेत त्याला सांगतो, त्याला गुणातीत म्हणतात. काय म्हणतात? गुणातीत. किंवा गुरु डॉक्टर महाराज आळंदीमध्ये हमेशा एक वाक्य सांगतात विचारसागराच्या पाठात. काय आम्हाला सांगितलं? सुख आणि दुःख या दोन्हीची ज्यानं लेवल केली त्याचं नाव गुणातीत. कळलं का नाही? डॉक्टर महाराजाचे शब्द. सुख आणि दुःख या दोन्हीची लेवल ज्यानं केली त्याचं नाव गुणातीत. आता ज्ञानोबराची भाषा 4थ्याचे ठाई. कळलं का नाही? अन्यथा करण्याची नाही. 4थ्या अवस्थेत जो माणूस पोचला त्याला मिळणार काला. म्हणून होतो तिघांचे मी वरी. तुकोबराय म्हणतात की देवानं सांगितलं तुम्ही 4थ्यात जातात का? म्हणले सुख दुःखाची लेवल आम्ही करू शकत नाहीत, आम्हाला लेकर बाळ येतं. त्यावेळेला देवानं सांगितलं तुम्ही बाजूला सरका. होतो शब्द महत्वाचे, तिघांचे मी वरी. मी तिघाच्या वरी 4थ्यात जातो आणि तुम्ही एक काम करा. तुम्ही वारे तुम्ही वारे
कडेच का? खरं तर असं म्हणायला पाहिजे तो चोही कडे, कारण आपले मार्ग किती तर 4, भक्ती ज्ञान योग कर्म अशी 4 मार्ग आहेत. मग इथं दोही कडेच का? तर त्याचं उत्तर आहे, लक्ष द्या, त्याचं उत्तर आहे काय? या युगात 2 मार्ग बंद आहे. या युगात कर्म मार्ग ही बंद आहे आणि योग मार्ग ही बंद आहे. या युगात मार्ग चालू ते म्हणजे भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग, 2 मार्ग. मग एक तर तुम्ही भक्ती मार्गाने जा, नाही एक तर तुम्ही ज्ञान मार्गाने जा. कोणत्या तरी दोन्ही पैकी एका मार्गाने तुम्ही चला. कळायला लागले का? आपले मार्गच अनेक आहेत ना महाराज. आपलं काय नाही, आपल्याला बायको बी बहीण आहे. कशी बहीण सांगा? हा, काय नाही, किती बी लांबक्या मिशा ठेवा, बायको भीती का? काहीच नाही. म्हणून अलीकडल्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. आता बायकोच बहिणा म्हणले मिशा का चहात बुडवायच्यात का? काय कामाच्या आहेत मिशा सांगा? काही नाही. कोणी बहिणा काय व्हाय. आता बायकोला पिलू म्हणणारे कुठं बायकोला हानीत असते होय, येड्याचा बाजार. काय बी निघाले नवीन, बायकोला पिलू म्हणते तर. हो. आमचा ड्रायव्हर बायकोला गबरू म्हणतोय का? हाणून घ्यायचा धंदा आहे ना महाराज. तर काय करा, गबरू म्हणत असते तर काय बी म्हणणार. तर काय करा, हे तिला म्हणते पिल्लू आणि ती म्हणते काय रे राहुल. असं चाललंय ह्यांचं, मस्त चाललंय अगो. असं असतं कुठं. बोलण्यास सुद्धा माधुर्य असलं पाहिजे. लक्षात ठेवा. काय व्हायला लागलंय, ती तुम्ही सुरुवातीच्या काळात बायको डोक्यावर घेतली की मायबापाला त्रास होतोय आपल्या, हे ध्यानात ठेवा. आणि मग पुन्हा असं असतंय, माईकून बोलायला जावा तर बायको भाकर वाढीत नाही, आणि बायको कोण बोलायला जावं तर माय तर हलकीच घेते की हातात. पुन्हा हलकीन गावातच चलते, आमचा पप्या लई चांगला होता, माझ्या शब्दाच्या पुढं नव्हता, पण ह्या कीर सुनीनं बिघडील, अशी हलकीच घेते पुन्हा हातात. हा, काय चुकीचं बोलायला लागलो का? हो बोला, चुकीचं आहे. मग ती गोंधळ होऊन जातो. नाही नाही मी तसं कसं म्हणू का? नाही लय पटकन म्हणल्या म्हाताऱ्या 2-3, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे, विनोद सोडून द्या. ते एक तर भक्ती मार्गाने जा, नाही तर ज्ञान मार्गाने जा. भक्ती मार्गात कुठलीच अडचण नाही. यारे लहान थोर, याती भल त्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, हा याचं नाव आहे भक्ती मार्ग. पण ज्ञान मार्गात अधिकार लागतो. पण कसं आहे, भक्ती हा श्रेष्ठ मार्ग आहे. ज्ञानाला सुद्धा वाकविण्याची ताकद भक्ती मार्गात आहे. म्हणून हा, भक्ती मार्गात तात्काळ बिल निघणार. ज्ञान मार्गात बिल निघतात पण जरा उशिरा निघतात. ज्ञान मार्गात बिल निघतात पण कशी निघतात? उशिरा. आणि भक्ती मार्गात मुखी नाम हत्ती मोक्ष, नाम हत्ती मोक्ष. भक्ती मार्गात तात्काळ बिल निघतात महाराज. हा, ज्ञान मार्ग म्हणलं की बिल अडकत. म्हणून एक तर तुम्ही भक्त व्हा, नाही तर एक तर ज्ञानी व्हा. तुम्ही व्हा रे दोही कडे. आणि तोंड उघडा, मुख पसरोनी गडे. तोंड उघडल्यावर दहाराच्या दहाराच वाहते. वाहतीच्या धारा, माणसं म्हणणारे बी चांगले आणि वाजवणारे बी चांगले. थोडे महाग आहेत पण चांगले. जाऊ द्या उगा, बरोबर आहे का नाही? पैसे जातात पण शिन येत नाही अशी माणसं. नाही तर परवा मी शिवभोळा चक्रवर्ती अभंग घेतला आणि मी पुढे म्हणलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती,
गायक माग म्हणला शोभोळा चक्रवर्ती तू ही माय मै चुलती कसं म्हणावं असं वाटतं. त्याच्यामुळे ही माणसं चांगली असतात मला तोला मोलाचे आणि मोज का म्हणतात पुन्हा लय वेळा नाही काय नाही एक जण एवढ्या वेळा केलं चिमणी आली मधी गेली अंडे दिले पिले घेऊन गेली तरी कसं होतं एवढ्या वेळा असतं होय कसं कवर बी असतं का मोज का असा ना कुठल्या लय तराचे लोक आहेत महाराज आम्हाला रोज फिरावं लागतं ना अनुभव येत ना जेवाय नेलं मला एक जण जेवाय आणि जेवाय बसलो मी आणि बायकोला काय म्हणते चपाती वाढ महाराजाला वाढ चपाती त्यांना पुन्हा मिळत नसते चपात्या पुन्हा मिळत नसते आणि जेवण झाल्यावर मला म्हणते कसं काय झालं जेवण म्हणलं छान घरी हेच खातात का घरी काय गाजऱ्या गवत खातो तो हे मी आम्ही काय कसं बी बोला पाया पडाय आले दोघ जण नवरा बायको जे हरी म्हणलं जे हरी 200 रुपये घ्या म्हणलं द्या मी बी घेतले ठेवले खिशात आमच्या मंडळीत म्हणलं छान मिशेष म्हणलं मस्त गरोदर आहेत म्हणलं छान मुलगा होईल का मुलगी आणि मग मला कळालं हे 200 नारळ 200 रुपये जी दिली ती सोनोग्राफीची म्हणून हे नंतर कळालं मला आता नाही म्हणावं तर पैसे माघार घेते मला नेमकं करावं तरी काय आता मला मुलगा होणार ते माया पुढचा ते मला नाही झाल्या मला मुलगी नक्की होणार हे बी नसलं कळलं तर तुम्ही फाशा घ्या मी नाही घेत आता मी कवर घेऊ सांगा काय करावं सांगा तरातराची रोज वेगळे माणसं भेटणार रोज वेगळ्या तराचे रोज वेगळ्या क्वालिटीची माणसं बघायला मिळतील महाराज फिरल्याशिवाय अनुभव येत नसते जगातले हे लक्षात ठेवा लय एक जण म्हणला आपल्या बायकोचं लईच प्रेम आहे आपल्यावर मला घरी जाऊन शेजारणीचं कौतुक कर मग कळन प्रेम तुला मला काहीच बोलत नसते मला जातं खरं घरी गेला म्हणला काय त्या शेजारणीच्या हाताला चवय खंडशी कानाखाली ठोका हाणला बायको कळलं का प्रेम हा माया देखत अपमान झाला ते म्हणला चेष्टामध्ये हाणलंस का खरंच हाणलंस ती म्हणली खरंच हाणलंय हे म्हणला मग बरं आहे मला चेष्टा जमत नाही कळालं का नाही का बरं राहू द्या आता काय आता वेळ निघून गेली ना आता काय बरोबर आहे का अहो ते प्रसंग निघून गेला तुम्ही रुमाल लावला हाताला महा झाला अपमान काय करायचं इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या तोंड उघडलं वाहती त्या धारा धाराच्या धारा व्हायला लागल्या आणि घ्या रे दोहीच्या कोपरा इथं बी दोहीच्याच बरोबर आता चला मला काला सांगायचंय अभंग सरळ सांगून आता मला मुद्द्याकडे लक्ष द्या आपण किती मार्ग सांगितले महाराज 4 त्यातले बंद किती 2 सुरू किती 2 कोणते कोणते सुरू आहेत भक्ती आणि ज्ञान मग आता प्रश्न असा आहे की अगोदर नेमका काला कुणाला अगोदर भक्ताला काला का अगोदर ज्ञानाला काला बोला भक्ताला अगोदर काला असं म्हणणारे तुम्ही कोण प्रश्न आहे किंवा असं म्हणणारा मी तरी कोण नाही मी काय म्हणतोय गुळाचा गुळ ठुल्याला समजा इथं गुळाचा मोठा खडा द्यायचा का बारका खडा द्यायचा हातात कुणाच्या देणाराच्या मग इथं प्रसाद देणारा कोण आहे कोण आहे भानुदास किती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास किती प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देणारा कोण आहे देव प्रसाद देणारा जर देव आहे तर तुम्ही काय करावं लागणार आपल्याला बी भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो देव प्रसाद देणार आहे म्हणून अगोदर भक्ताला काला का अगोदर ज्ञानाला काला असं नाही देणारा कोण आहे त्याच्या हाताकडं पहा टोकणे ठोका नाही बरं का तुका म्हणे हाती ठोका नाही टोका टला काना एक मात्रा टोका टोकणे शब्दाचा मराठी व्याकरणामध्ये अर्थ होतो पाहणे टोकणे म्हणजे पाहणे मग तुम्ही भक्ताला अधिक आला का ज्ञानाला अधिक आला हे तुम्ही देवाच्या हाताकडे टोका शेवटचे तुका म्हणे हाती टोका 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 तुका म्हणे हाती टोका
शब्दात लक्ष द्या म्हणजे अभंग सगळ्यात लक्षात येईल तुमच्या. काय तुका म्हणे हाती टोका, गुरुजी टोका बरोबर. टोकणे म्हणजे काय अर्थ केला आपण? हा हा आशाळभूतपणे पाहणे म्हणजे जनरल अर्थ पाहणेच निघाला की, बरोबर आहे की नाही. टोकणे म्हणजे पाहणे याचा अर्थ एकच आहे, तुम्ही देवाच्या हाताकडं पहा. तुका म्हणे हाती टोका म्हणजे तुम्ही देवाच्या हाताकडं पहा. कुणाला अधिकाला? भक्ताला अधिकार, ज्ञानाला आधी नाही 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 नाही. हे उत्तरार्ध बघा. तुका म्हणे हाती टोका पहा. कुणाला काला? म्हणजे तसं भेदभाव नाही. अधिक उणे नेदी एका. देव अधिक ऊन करत नाही. भक्ताला बी तेवढाच काला आणि ज्ञानाला बी तेवढाच काला. कळालं का अर्थ? तुका म्हणे हाती टोका आणि अधिक उणे नेदी का. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे. अभंगाचा अर्थ आपल्या पुढे मांडला. आपल्याला काल्याचं कीर्तन बघायचे. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हाताने टाळी वाजवून मुखानं नामचिंतन. हा बघा, मी आतापर्यंत कोणाला टाळ्या वाजवा म्हणलं का? नाही. मी माझ्या आयुष्यात कोणाला टाळ्या वाजवा म्हणलं. लोय महाराज बेजार कधी टाळ्या वाजवा बसू दी जातीन उठून बॉम्बला लागेल एकट्याला बसू देऊ ग. तुम्ही आलात हेच उपकार आहेत. वाजवा वाटल्या वाजवा, नाही तर नका वाजवा. गुढी गुढीने घ्यायचं आपलं. होय गुढी गुढी आताच नाही, थांबा थांबा. गुढी गुढीने घ्यायचं. माझी पद्धत अशी महाराज, आपलं गुढी गुढीने घ्यायचं. आपण प्रेमानं घेतल्यावर कीर्तन झाल्यावर जवळ येते 10-5 रुपये देते. काय करायचं आपल्याला? बाया म्हणते माय मी याला पैसे मागायला लागला. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या, मी सोनं बी घेतोय, काय अडचण नाही. पैसे नाही. नती झुंबर मरण्या नेकलेस होते पट्टी गंटल पिंजा झुंबर साखळी गंटल डबल डायरीची सिंगल डायरी सगळे घेतो मी. हा 2-2 मणी द्या मंगळसूत्रातले. एकदा मी आणलं मणी द्या, एका बाईनं काळे मणी दिली मला. काय सांगा तुम्हाला, तरी मी नेलेच बायकोच्या पुतीत ओवली. सोडीत मी काहीच नाही महाराज, अजिबात सोडीत नाही. एक जण मला थोडा घास देऊ का, मी वरी बांधून नेला आमच्या इथल्या म्हशीला. काय सांगाय तुम्हाला ते सांगा. नेच सोडीत नाही काही. असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून मुखानं नामचिंतन. सर्वांनी हात वर घ्या सगळ्यांनी आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ सगळे काढून घ्या. आणि केकत जळगावला भगवान बाबाचा पुण्यतिथी महोत्सव किती मोठ्या आनंदात झाला महाराष्ट्राला कळू द्या. मोबाईलमध्ये सगळ्या पोरांनी घ्या आणि फेसबुकला व्हॉट्सअपला सगळीकडे टाकून द्या. घ्या हात वर ताईट सगळे सगळे. तिकडे बघा कसं दिसायला लागलंय आता, किती सुंदर दिसायला लागलंय. यावर मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून घ्या सगळ्यांनी. आणि केकत जळगाव हे जळगाव नाही तर भगवान गड झालंय असं सगळ्याला कळू द्या. सगळे हात वर घ्या आणि सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई फक्त टाळी. हा 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 टाळी टाळी. एक एक. वा वा. घ्या खाली. राहू द्या राहू द्या राहू द्या. वजो व्हायला कवर राहू द्या. मरण ना मी माझ्या वजनापेक्षा जास्त आहे. बरं राहू द्या, काय का असाना. अभंगाचा भाव आपण या ठिकाणी संपला. आता खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं राहू द्या काय अडचण नाही. चांगलं दिसायचं. आपल्या तरी बाप जन्मी कवा मिळायचा आहे असला, बरोबर आहे का नाही? हो ते बी आहे. उगं विनोदाना म्हणायलोय असे रोज असतात आम्हाला, ही लक्षात ठेवा. उगं कसं खरं सांगायला काय पुन्हा म्हणून नाही तुम्हाला त्याचा बी अहंकार येऊ नये नसलेली पिढा. इकडे लक्षात ठेवा. पण भव्य दिव्य स्वरूपाचं सप्ताहाचं आयोजन आपण केलं. मला वाटतंय आता वेळ किती झालाय? 12. हे बंद करायसारखं नाही ना अजून. हां 12 वाजलेत पण माणसं अशी अर्ध्या बटाट्यासारखी टकाटका बघायला. एकाच्या चेहऱ्यावर झोपीचा वानवळ आहे का?
फ्रेश आहेत महाराज, एकदम फ्रेश गुलाबाच्या फुला. का जरा बोर व्हायला लागले का चहाचं सांगू एकदा सरपंच नका मग जाऊ द्या उगं जीवच आता थोड्या वेळ कशाला चहा उगं होय बरोबर आहे की नाही. इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तनाचा विधी काय नागरे महाराज. चरित्र ते उच्चारावे गेले देव गोकुळी, गेले देव गोकुळे. चरित्र ते उच्चारावे गेले देव गोकुळे, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचा उच्चार करणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आता भगवान परमात्मेनं गोकुळामध्ये चरित्र केलं. किती दशेत केलं? दशा आहेत दोन. कोणत्या कोणत्या? ये दशे चरित्र केले नारायणे, रंगता गोधने राखी रांग तरंगणी चोरीत बोली, रांग तरंगणी चोरीत बोली. धावून धरती कवळाने, धावून धरती कवळाने. बांधिती चरणी देती घराने, बांधिती चरणी देती घराने. यशोदे साजनी, यशोदे साजनी. त्यातून भक्तनी कमाल केलं, नवल केलं साजनी. कृष्ण आलवा आलवा, परतनी मागे धावा. कृष्ण आलवा आलवा. ए त्यातून भक्तनी कमाल केलं, नवल केलं साजनी. कृष्ण आलवा आलवा, परतनी मागे धावा. आलवा आलवा. रंगधरंगणी चोरी तोलोनी धावून धरती गळोनी बांधी चंडी देती घराने. शोधे साजनी दही दूध बक्षुनी कमाल मिळे, नवल केले साजनी. कृष्ण आळीवा आळीवा परतुनी माती दावा. कृष्ण आळीवा. बस आता आता तुम्ही बाबा तुम्ही कुणालाच बुका लावू नका. जाताना मी बडे साहेबाला बुका लावून जाणार आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे जीवन जा. काय करता नाही कळल्यावर सांग. एक जण माझं कीर्तन झाल्यावर हसायला. मी काय झालं? मला सुरुवातीचं जोक आता कळाला. हाणून घ्यावं का असल्याच्या पुढं काय करा. काय कायला मिळत लागत नाही, काय चाललंय काय नाही काही कळत नाही. महाराज कीर्तनाला आल्या आल्या पहिल्या झपक्याला झोपले आणि कीर्तन झाल्यावर मी म्हणलं उठा संपलं. मला म्हणते हे लवकरच संपलं. मला चलन तू या पुण्यतिथी बी असतं का? लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या. देव रांगायला लागला. जगात सगळे लेकरं रांगत असताना कोणत्या गुडघ्यानं रांगतात खालून मला सांगू द्या. लेकरं झालेत ना मग कोणत्या गुडघ्यानं रांगतात? चुकीचे. हे कळत नाही ना, ओळत नाही. आपलं लोक बोलत जा हा नाही. नीट लक्ष द्या. जगातली सगळी लेकरं उजव्या गुडघ्यानं रांगतात आणि एक कुलता एक जगाचा मालक कोणत्या गुडघ्यानं रांगवतो? तळवे तळ हात हात टेकीतो, तळवे तळ हात हात टाळी वाजवा. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं रांगतो. तळवे तळ हात हात टेकीतो, तळवे तळ हात हात ए डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं रांगतो. रंगणी रंगनाथ कोम्या देखिला साजले, रंगनाथ कोम्या देखिला साजले. तळवे तळ हात हात टेकीतो, तळवे तळ हात टेकीतो. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो. तळवे तळ हात टाळी 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 म्हणा म्हणा. तळ हात टेकीतो, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगतो. आज जगातले लेकरं उजव्या गुडघ्यानं रांगतील पण एकुलता एक देव डाव्या गुडघ्यानं रांग. कोणत्या गुडघ्यानं रांगायला? आणि म्हणून त्याचं नवल आहे ना. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. रांगाय लागला आणि रांगत रांगत असताना हळूहळू मोठा व्हायला लागला आणि गोकुळामध्ये चोऱ्या करायला सुरुवात केली. वेळेच्या अभावी आपलं लवकर बरोबर आहे का नाही. गोकुळात चोऱ्या करायला सुरुवात केली. देव चोऱ्या करायला लागला आणि घराने यशोदेच्या घरी यायला लागले. काय? यशोदे कृष्णाला सांगावे
राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे ओ अवघ्या मिळोनी गवळणी सात होत्या मथुरे बाजारी अवघ्या मिळोनी गवळणी टाळी वाजून म्हणा म्हणा गवळणी शिवाय काला नाही उभा कृष्णा वाटेवरी गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे एकदा टाळी वाजवा ह्या गवळणीसाठी जोरदार काय गोड आहे मला येत नाही म्हणायला पण मी काढून दिलं यशोदे कृष्णाला सांगावे अगं बाय 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 ह्या बाय बाय वाल्यानी लय वाटुळ केले गवळणीचे महाराज चांगल्या गवळणी ह्या बाय बाय वाल्याने वाटुळ करून दिले बघा. हा किती चांगल्या गवळणी अगं बाई बाई इकडे वेगळंच वाटत आहे हो करमत नाही जरा गोकुळी राहावे का जावे अगं आम्ही गोकुळात राहू का जाऊ बाई? काय झालं अगं काय झालं काय सांगा तुला कृष्ण खोड्या करतो म्हणली हो खोड्या करतो म्हणले हो काय केलं अगं काय केलं सांगू तरी काय दुसरी आली धावोनी अनेक बाई काय केली करणी आई धावोनी अनेक बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ गे आपत्ती दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवो गाठ बाई कोणाची म्हणे नाय यशोदे बाळ तुझा कान्हा यशोदे बाळ तुझा कान्हा कुठवर सोसू अगं काय सांगा दुसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी गपतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी गाठ बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना अगं परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊनी ताकाचा डेरान फोडीला सैरा त्यावरी यशोदे काय सांगाव यशोदे तुला तुझ्या कृष्णाच्या खोड्या ऐकण्यासारख्या नाही झालं काय झालं लक्ष द्या बोलू नका काय झालं काय सांगा अग रात्री बेरात्री यायला लागलाय टाइम चुकून यायला लागलाय हा काय करायचं यशोदे बरं सासा सगळ्या भागवताला रामायणाला गेल्या की आधीच यायला लागलाय दुपारा दही दूध खायला लागलाय खाऊदी खायच्या वस्तू खातच असतात लेकर खरकटी हात आमच्या सुनाच्या तोंडाली पुसायला हा यशोदे खबरदार तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग बाई तुझा लाड काकाना तुझी तुलाच गोड वाटे तुझी तुला गोड असेल लिखू आमच्या दारात आलं तर सांगितलं नाही म्हणजे यशोदेनं ऐकून घेतलं यशोदा म्हणली होय ग ऐकून घेतलं म्हणजे काही बी बोल जावं का म्हणली काय झालं काय मी उगा गप्प आहे माय मालकाला राजकारणाचा नाद आहे यशोदा म्हणायची त्या काळातला सरपंच होता तो आमदार होता गोकुळाचा राजा होता नंद राजा आमच्या मालकाला राजकारणाचा नाद आहे जवळ निवडणूक आल्यामुळे मी गप्प आहे माय उगा कुणाला संग बोलत भांडणं 4-2 मतं कमी पडतील हा पण ह्या बाई माझ्या लेकरावर आळ घेत असतील तर राजकारण गेलं चुली हा अरे आणि तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही हा हे सुद्धा म्हणायला लागली तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही अगं तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 टाळे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही लपण्याचा भवरा तुम्ही लपण्याचा भवरा घेता सारंग तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या
नारी गोकुळच्या नारी खोटी गे गोकुळच्या नारी गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 जणी हे अगं तुम्ही 12 घरच्या 12 ग जळगावच्या ए बाबा जाऊ द्या आता 20 रुपये कमी द्या झालं होय बरोबर आहे का नाही चुकलं तर त्याला काय करा अगं 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरं वाळग्यात हे तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही हा कुणाचं शेण चोरत्यात कुणाच्या गौऱ्या चोरल्या ते त्या काळातली पद्धत बरोबर आहे का नाही हा अगं माझ्या लेकरं वाळ घेत असाल लक्षात ठेवा माझं लेकरू ज्या बी जागेवर तुम्हाला दिसल त्याच जागेवर पकडायचं मुद्द्या सहित माझ्यासमोर हजर करायचं ऐकायला लागलात ना लक्ष बोलू नका प्लीज बाबा बसा खाली खाली बसा आपा ऐकडे लक्ष द्या कुठं आलं गेलं माझ्या ध्यानात मग ऍक्सिडेंट झाल्यापासून मला ऐकायला आणि दिसायला लईच कमी दिसायला चिलर तर दिसतच नाही निष्ठ्यान वाटायला मी तरी काय करणार आता सांगा कमी दिसायला लागले लक्षात आलं कुठं आलतो सांगा कडे मी माझ्यासोबत खाली येईन बरं का जाता जाता नाराज करू नका मला कुठं आलत हा कंपनी कोणती होती इंदिरा गांधी कंपनी कट आणलेली आणि ती तिथं भेटल्या कुठे गेलतात ग पर्सन ती 80 वर्षाची ती म्हणली यशोदेच्या घरी काय म्हणली अगं तिचं पोरग खोड्या करायला लागलंय ही म्हणली आलंय ग माझ्या बी कानावर आलंय पण मला दाखवा ग म्हणली कसलंय तिथे ती म्हणली बाई न कुणा आधी लागू लय वक्त्या जातीच ती अगं दाखवा मी त्याचा बंदोबस्त करते जुन्या म्हणल्या माय दाखवा माय शिकलेलं वेगळंच असतं या हा ही का इथं राहती का पैठणला पाचोडला राहणारी माय दाखवा बाय शिकलेलं वेगळं करीन काहीतरी बंदोबस्त जुनी एक मुरलेली म्हातारी होती ती म्हणली करीन तर करीन नाही तर करून घेईन गे माय ते बी लय वक्त्या जातीचं या हा लय बेकार आहे ते बी काय करते सांग का तुला काय करते अगं काय करते माणसं कळत नाही त्याला सासू कळत नाही सासरा कळत नाही 5 वर्षाचं आहे एवढंच आहे माणसं कळत नाही नवऱ्याच्या देखत आणि सगळ्याच्या देखत गळ्यात उडी हाणून मुका घेते नाही काय घेत दुसरी आली धावत याने तिसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेतन गळ्यामध्ये हात हे बाई आमाशी पाहावे ना ही म्हणली घेतला 5 वर्षाच्या लेकरांना मुका घेतले कुठं बिघडायला काही 5 वर्षाच्या लेकराचा मुका घेतले आपण कुणाचं बी 5 वर्षाचं उचलायचं आणि त्याचा मुका घ्यायचा काय म्हणणार मायबाप खुश होणार का कान खाजवत त्यांचं हा खुश होते हिने करायचा मुका घ्यायचा जमतंय का हिने करायचा मुका ही गावात मला विचारणार आहे ना आमच्या म्हाताऱ्याचा मुका तुम्ही कस काय घेतला कोणीतरी जमतंय का सांगा घेऊ दे म्हणली 5 वर्षाच्या लेकरानं मुका घेतला तर काय बिघडत आहे का म्हणली घेऊ दे घेतला तर घेतला इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला फक्त दाखवा म्हणली त्याची बघते देवानं ऐकून घेतलं आणि देव पलीकडल्या गल्लीतून रांगत आला बाकीच्या म्हणल्या मला काय खेळचे उडी हाणन पळणं महाराज आणि हिनं जी बघितलं महाराज देवाकडे जी बघितलं आणि गवळणीचा गिअरबॉक्सच बिघडला किंवा गिअरबॉक्सच बिघडून गेला सगळे गिअर रिव्हर्स मध्ये ड्रायव्हर होऊन बसले बाई गिअर टाकीत होती मला दाखवा मी बघते आणि बाईचं सगळंच बिघडून गेलं बाई त्याच्याकडे बघायली काय म्हणाली माहिती का माय गावची येड आहे आपलं हे कशाला चोऱ्या करीन किती देखली नीट ऐका आपसात न बोलता ऐका हे सगळ्याला कळत नाही टीव्हीवर बातम्या बघितल्या तुम्ही टीव्हीवर बोला गाड्या टीव्हीवर बातम्या टीव्हीवरच्या बातम्यावर हेडलाईनच्या बातम्या असतात सरपंच बरोबर आहे का नाही हेडलाईन आणि त्याच्या खाली एक गुरुजी बारीक पट्टी असते बघा पुढे साहेब अशी पट्टी असते त्या पट्टीतल्या बी बातम्या खऱ्याच असतात ओरिजिनल खऱ्या पट्टीतल्या असतात थोड्या वेळ होऊन गेलेल्या अँकरिंग करून पुन्हा वरच्या ह्याच्यातल्या येतात हेडलाईनच्या येतात आता ह्या बाईच्या हेडलाईनच्या बातम्या चालू होत्या काय मला दाखवा मी बघते दाखवा कसलाय ती ह्याची मी बघते ह्याची मी जिरविते कोण आहे का कसला 5 वर्ष ही कुठल्या बातम्या होत्या हेडलाईन मी बघते हा किती देखणं आहे किती सुंदर आहे कसे कुरळे केस आहेत
कसं दिसतंय, काय गोड दिसतंय. ह्या बातम्या होत्या हेडलाईनच्या. कुठल्या? बोला गाड्या पटकन. हेडलाईनच्या. पण हळूच बारीक पट्टी यायची खाली. काय? हेडलाईन दाखवायची, काय दिसतंय, काय सुंदर आहे, काय गोंडस आहे, ह्याला म्हणतात लेकरू. पण हळूच पट्टी यायची, लहान आहे, विढल. पट्टी वाचली का कशी घेऊ? पट्टी वाचली का? पट्टी वाचली ना तुम्ही? पट्टी वाचली का? हा, लईच देख नाही. पट्टी मधल्यामध्ये मनातल्या मनात. नाथ महाराजांनी लय वर्णन केले ह्या सगळ्या लिलाचं. लईच लहान आहेस. ती गवळण म्हणत होती, देवा थोडा मोठा पाहिजे होता, तू या संग लग्नच केलं. त्याला निस्वार्थी प्रेम म्हणतात. 80 वर्षाची म्हातारी 5 वर्षा लेकराबरोबर लग्न करायची भाषा करते, याला प्रेम म्हणतात. कळलं का नाही? एके दिवशी राधेनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया तू एवढं प्रेम करतोस माझ्यावर, मग माझ्याबरोबर लग्न का नाही केलं? त्यावेळेला कन्हैयाचे डोळे भरून आले आणि कन्हैयानं सांगितलं, राधे लग्न हे 2 जीवाचं होत असतं ग, तू आणि मी एकच आहे, लग्न कसं करायचं? याचं नाव प्रेम आहे. कळते माझं बोलणं? मग इकडे लक्ष द्या, शब्दाकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लईच लहान आहे, जरा मोठा पाहिजे होता. पण बाईने एकच विचार केला, काय नाही उचलायचं आणि त्याचं एक पप्पी घ्यायची, काही अडचण आहे का? प्रेमच व्यक्त करायचं ना आपल्याला, उचलायचं आणि त्याची एक पप्पी घ्यायची, एक मुका घ्यायचा त्याचा. 5 वर्षाचं उचललं आणि तोंडाला तोंड लावून त्याच्या गालाचा एक मुका घेणार. तेवढ्यात ह्या बाबाला पट्टी आठवली, खोडील ह्यो दुनियाचा. हे म्हणला, म्हातारीची इच्छा होती की मी कसा पाहिजे, मोठा पाहिजे होतो. अहो मुका घ्यायच्या टायमाला हे 35 वर्षाचा झाला, दाढी टुचली, माया म्हणली, टाकलन पळाली. बाय म्हणली, याच्या खोड्या किती सांगू, मही पत्र सिंधू आटे, आणि बाई तुझा लाडका काना तुझी तुलाच गोड वाटे. काय सांगा महाराज, अशा अनेक लीला केल्या. यशोदा खिन्न मनानं बसली होती एके दिवशी. बरकले असं वजन असं बेले तर बेले वजन. गरिबी मी वजन टाकतोय महाराज, गरिबी अशी. महाराज लोक सदान गुरुजी सारखे, भागवत महाराज, प्रकाश महाराज आमचे 8 दिवस राहते. ही माणसं जर आले ना घरी, मी बायकोला वाजनात म्हणतो, चहा कर. ते म्हणे नसते करीत, त्याला हॉटेलमध्ये. मी हॉटेलमध्ये जाण, मी भेटतोय बायकोला, मी बायकोला भेटणार आहे लगेच. विनोदाचा भाग सोडा, पण तुम्हाला गावातल्या सगळ्या तरुणांना वेळ आहे निवांत. तुम्हाला सगळ्या नाराज आहे नाही ना? होय बडे साहेब नाही. सगळ्याला सांगतो, जाता जाता वाजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं, चल जेवायला वाट. पण वाजनात म्हणायचं, जेवायला वाढतेस का? असलं मिळमिळ बोलायचं नाही, सपक बोलायचं नाही. वाजनात चल जेवायला वाट. वाढणारच बाया, त्यांच्या मनात नवऱ्याविषयी आदरच असतो. बाई कसली बी असू दे, नवऱ्याविषयी प्रेम असतात. जेवायला वाट, वाढणारच. पण तेवढं गरजून जर एखाद्याची म्हणली ना, मी नसते वाढीत, मग हाय गाई करायचं नाही. मग अशा बाह्या महागा सार तुझं तर का नाही. मग आता उग अशा बाह्या महागा सारायच्या, बाहेर जायचं, अशी चेपल घ्यायची, किती वेळ उमटून बघायचं नाही, अशी घ्यायची चेपल, पायात घालायची, धाब्यावरून जेवून यायचं. आलं नाही लक्षात? हाणायची हिंमत नाही म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. लक्षात आलं का? काय तुम्ही प्रसंग चुकवायला लागलात महाराज, मी काय करू त्याला? तर माझा काय दोष आहे त्याचा? काय अति एक क्षणाचा खेळ असतोय तो. आमची अतिशय जवळजवळ नाही म्हणलं तरी 7-8 वर्षाची ओळख असेल का नाही आमची. त्याच्यामुळे ती टेन्शन घ्यायचं काम नाही. लय जवळचं. किती वर्ष झालं असं? 7-8. हो म्हणा की. हा तेच म्हणलं. इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडून द्या, बोलू नका. स्वयंपाकाकडे मी थोडस बोलू नका, शांत बसा. इकडे लक्ष द्या. हा झाला, बेटे बेटे सावधान. जनगण मन. जुन्या काळातली शाळा बी मस्त होती महाराज. मास्तरच्या मूडवर शाळा भरायची, झाडाखाली. त्यानं शर्ट काढायचं आणि खुटीला अडकून ठेवायचं, झोपायचं. एकदा मास्तर खुर्चीला शर्ट अडकून झोपलं, बनेलोच. आणि कलेक्टर शाळा तपासाय आले. कलेक्टर शाळा तपासाय, नोकरी जाईन का राहीन? 100% जाणार. कलेक्टर वर्गात यायच्या आधी ह्याला जाग आली, गप्पून उभा राहिले. पोरो, याला दंड म्हणतात. माणूस फक्त चॅप्टर पाहिजे, याला दंड म्हणतात पोरो, याला मनगट म्हणतात. कलेक्टर नसता बघत होता. कलेक्टर म्हणला, गुरुजी
मी लई शाळा तपासल्या, पण विद्यार्थी एवढं प्रेम कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरु. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच आंधळ्याची वरातन बाहेर याच्या घरात असला. काय करावं, हाणून घ्यायचा धंदा आहे आणि काय. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. काय कायला हसताचे ना, काय काय असे हसते. आबा काही काय गोष्टी माझ्या खेड्यातच येते बघा. तुम्ही शहरातल्या बायली रडा येत नाही, शहरातल्या बायली हसा येत नाही, शहरातल्या बायली राग येत नाही. शहरातल्या बायली राग आला तर किती येतो माहिती? लेकराचा राग शहरातल्या बाईला. पिल्लू वेड्यासारखा करतो, मूर्ख कुठला, पप्पांनाच नाव सांगते. त्याला रागच गेला तिचा. त्याला आपलीच पाहिजे, डोनगावची जळगावची अशाच पाहिजे. पप्प्या म्हणायले तुला, पप्प्या पप्प्या उभा चिरीन उभा, बापा सगट उभा चिरी. लय मजा असते मारा खेड्यापाड्या, लय मजा. हा लय. म्या माझं लग्न झालं आणि मी बायको घेऊन निघालो हेडला ट्राली जोडून, आणि तेवढ्यात आमची सासू आली तिथं. माय माय मेलं काय, माय मेलं काय, माय मेलं काय. नीट सांभाळा मा, नीट सांभाळा. तळ हातातल्या फोडाने सांभाळे मा, नीट सांभाळा. म्हणलं मामी विश्वासातला द्या, नाही तर तुमची माघार द्या. नको उघडा हात. कुठं नादी लागत कसं सांगा बरं. 3 टप्प्यात रडत्यात बाया. नवऱ्यानं जर हात उगारला ठाईच्या चालीत रडणार ओढून. नुसता हात जरी उगारला तर ठाईच्या चालीत ओढून, आणि 2 ठोके बसले की प्रमाणासारख्या जलद चालत जलद चालला. आणि धरायला माणसं आले की भैरवीत गारा तराच निराळी. तर काय सांगावं, पोट दुखायलेत आता. 2-2 चपात्या जास्त खा, काही अडचण नाही. कुठून आलत इकडे लक्ष द्या. हा चला बेटा बेटा सावधान. चला ही तू आलत नाही. हा मग आता ऐका. ती निवांत बसली यशोदाशी. निवांत वेळ आहे ना. हा 10-15 मिनिटं अजून. 2 बडे साहेबाला विचारावं लागेल. तुम्हाला विचारून काय सांगताय. चालू द्या मला काय अडचण नाही. गुरुजी द्या ना धरा बरं का. पुन्हा मग असं तसं उगं काय होऊन. इकडे लगे विनोदाचा भाग सोडून द्या. यशोदा निवांत बसली होती, आणि यशोदा बसल्याच्यानंतर एक म्हातारी तिथं आली. फार गोड चरित्र असतं कृष्णाचं महाराज, ऐकायला मजाच येते. बरोबर आहे का नाही. गोड चरित्र. निवांत यशोदा बसली, आणि बसल्याच्यानंतर यशोदेला त्या म्हातारीने विचारलं, होय ग यशोदा. त्याच भाषेत सांगितलं पाहिजे. ती म्हणली नाही यशोदा असं नाही, यशोदा. लईचा आंबट तोंड करून बसलीच माय का ग. ते म्हणले आत्या नाजूक असतो काही. ती म्हणली आत्या कळलं का नाही अजून बी. आत्या हा का ग माय यशोदा. लईच बसलीच ग माय आंबट होऊन का ग. हा यशोदा यशोदा नाही. ती काय अशी म्हणणार का यशोदे का ग बसली असं नाही ना म्हणणार ती. बरोबर का ग माय. आत्या काय सांगा तुम्हाला, आमचा कृष्ण्या. काय झालं कृष्ण्याचं. रोज पिऊन आपलं ते ही नाही ते बघा. आमचा कृष्ण्या काय सांगा माय आत्या. नुसतं कुणाच्या भीत जाऊन चोऱ्या करायला लोक. आत्या बारीक तोंडन डोळ्यातून पाणी आलं यशोद्याच्या. आत्या आपल्या घरी काय कमी हो. 9 लाख गाय नाही ते आत्या मी त्याला देते. पण आमचा कृष्णा रोज बाहेर जाऊन कुणाचं तरी घरानं आणायला लागला. आत्या काही कळा नाही बघा. माराय बोलाय जावा तर लिकरू आत्या. लेकराला काय कळतं वात्या. कसं असंच असतं ना, काय कळतं वात्या. त्या म्हातारीनं सांगितलं यशोदा कुठल्या देवाला आणि कुठं जायची गरज नाही. आपल्या इथे पाहुणा आल्या नाही ना मारुती नवसाला पावतोय.
कोण? मारुती. यशोदेनं त्या म्हातारीनं सांगितलं आपल्या इथं जे गणपतीचं मंदिर आहे ना, ती गणपती नवसाला पावतोय, कुठं जाऊ नको, गणपतीला नवस कर. आमचा श्याम्या बी असाच खोड्या करीत होता, म्या नवस केलता. बरं बरं बरं. आता काय लागत हो? 108 लाडून 1008 बोलून गेली राजाची राणी. आणि बातमी कळाली कुणाला? कृष्णाला. हे आपल्या चुलत भावानं फॉर्म काढलाय ना, आपला काढून घ्यावा लागेल म्हणून. त्यानं फॉर्म भरलेला आपला काढावं लागेल. कळाले का नाही कळालं? कळाले ना. गणपती कसा असते? श्रेष्ठ कोण इथं? गायक श्रेष्ठ, वाजवणार श्रेष्ठ का कीर्तनकार श्रेष्ठ? हा, ह्या स्थितीला आता कोण श्रेष्ठ? कीर्तनकार श्रेष्ठ. आमच्या क्षेत्रात कीर्तनकाराला किंमत. 2 नंबर टाळ करीन, 3 नंबर वाजवणार अशी सिस्टीम आहे आपल्याकडे. आहे का नाही महाराज? हा. मग आता कीर्तनकार झाला म्हणून त्यानं गायकाचा अपमान करावा का? हा, नाही ना. हा, बर. एखाद्या आपला दुश्मन आहे आणि त्यानं बरोबर प्रमाण दिलं तरी त्याचं बंद करायचं, आणि एखाद्यानं चुकीचं दिलं तरी त्याचं घ्यायचं का? त्याची ना आपली घसट आहे म्हणून. असं जमतंय का? नाही, अजिबात जमत नाही. देवानं ही सिस्टीम राबवली. काय? इकडं गणपतीला नवस केलाय, कळालं की देवानं आपला फॉर्म काढून घेतला. 1 महिना 1 मास देवे खोडी नाही. प्रचिती ती आली यशोदेशी, म्हणली माय गणपतीचा गुण आलाय, चला. 1000 लाडू घेतले, त्याला उठीला आंघोळ वगैरे घातली, सकाळी सकाळी झोप मोडली. देवान डोळे चुळीत उठला, म्हणला ह्याचा मान राखला ती राखला, आणि पुन्हा माया झोपा मोडायला होई. झोपा मोडितोय, बर बघतो म्हणला तुझी. तिथं गेले. यशोदा म्हणली मी आरती आणते, तू इथं लक्ष ठेव, लाडू मोदक ठेवतो. मला मांजरी येईन. म्हणला यो बोका असले हो, हिंमत आहे मांजरीची यायला. हा, आणि महाराज यशोदा गेली आणायला लाडू मोदक. ते ताट बघितलं, हे ना सगळे लाडू मोदक खाऊन टाकले. गणपती म्हणला खाऊ द्यावा, पण आपल्याकडे येऊ नये, बाकी काय नाही. आला गणपती का रे मोठ्या पोटाच्या, लई थाट महिना झाला तू आमच्या घरात. तू खातो का? मी खाऊ. तुम्हीच खा म्हणले. आईला नाव सांगशील का? तो काही नियम नाही म्हणजे. उच्चाला आणि गणपतीच खाऊन टाक. यशोदा आली. कृष्णा लाडू मोदक कुठे? तू ह्या देवाला विचार. आणि देव कुठे? देवाशीच पुसे देव काय झाला, आणि हसे आले बोला याची हरी. अनेक लीला आहेत त्याच्या, सांगाव तेवढ्या कमीच पडत्याल. एवढ्या सुंदर देवाच्या लीला आहेत. एके दिवशी यशोदेने धरिला करी आणि बैसविला मांडीवरी. मांडीवर बसविलं. यशोदेच्या डोळ्यातून पाणी आलं. आता एक 5-10 मिनिटं द्या मला, शांत बसा फक्त. मांडीवर बसविलं, डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं कृष्णा खोड्या आदे टाकून, आणि यशोदे नैनी आले पाणी. गुरुजी डोळ्यातून पाणी आलं. कृष्णा कृष्णा का खोड्या करायला लागलास बाबा एवढ्या? बोलू नका हो, बोलू नका, शांत बसा. त्यावेळेला यशोदेनं सांगितलं खोड्या करू नको. कृष्णानं सांगितलं करीत नाही. अरे मुले सांगताती माती खातो गे श्रीपती, लाकूड घेऊन हातात माती खातो का पुसवतो. आई तू म्हणशील तसंच मी वागणार. मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, तू गाई घेऊन रानात जायचं. आई ठीक आहे, मी रानात जाईन. माझ्याकडे लक्ष द्या प्लीज, बोलू नका. आजूबाजूला स्वयंपाकाकडे थोडंसं बोलू नका म्हणून सांगा. उद्या रानात जायचं. ठीक आहे, आता ऐका ना, इकडे ऐका ना, माझ्याकडे लक्ष द्या, फार महत्वाचा विषय. सकाळी 6 वाजता सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन यशोदेच्या दारात आले आणि हाक मारली यशोदेला. यशोदा मैया, ओ मा. काय रे कन्हैया, काय रे काना, काय रे बोबड्या, पेंद्या, काय रे? मा उठला का आमचा कन्हैया? नाही रे, अजून कन्हैया झोपलेला आहे. देव होता ना राजाचं लेकरू. उठव ना मा, आम्हाला शेतात जायचंय मा. कन्हैयाला उठव मा. ऐका रे दादा, फार सुंदर आहे. कन्हैयाला उठव म्हटल्याच्या नंतर यशोदा माता महालामध्ये जातात. जगाचा मालक झोपलेला आहे. जगाच्या मालकाच्या जवळ जातात आणि यशोदा मातेच्या नकळत डोळ्यातून पाणी आलं. नकळत यशोदा मातेचे डोळे भरून आले आणि यशोदा माता झोपीतच लेकराच्या पाया पडले. पितियाने तैसा वंदावा कुमळ, पाया पडली. कृष्णा
तू देव आहेस, मला माहित नव्हतं, पण मी तुला उकळाला बांधले, मी तुला मारले. या भोळ्या यशोदेला माफ कर रे कन्हैया. डोळ्यातलं पाण्याचा गरम थेंब यशोदेच्या पायावर, यशोदेच्या कृष्णाच्या पायावर पडला. कन्हैया उठून बसले आणि यशोदा मातेला मिठी मारली. मा, रडू नकोस मा. नाही रे कन्हैया, मी तुझी माय आहे रे कन्हैया. रडणं सोडून मला दुसरं काय येणार आहे? आई आहे ना, माझ्याकडे लक्ष द्या. आई आहे ना मी, आईला रडणं सोडून दुसरं काय येणार आहे रे कन्हैया? मी तुझी आई आहे. खरं सांगू दादा, आई ही आईच असते. 80 वर्षाची माय तुमच्या घरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. येऊ देती? माय मुलीच्या पिशवीत गहू टाकेल, कधी ज्वारी टाकेल, कधी बाजरी टाकेल. कांदे काय द्यायची वस्तू असते, पण माय आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये कांदे सुद्धा टाकून देते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय आठवा तुमची माय. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पान्हा. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. आई असते. लहानपणात कुणाचे मायबाप मरू नयेत, तर तारुण्यात कुण्या बाईचा नवरा मरू नये. खूप वाईट असते रे बाबा. माय माय असते दादा, बाप बाप असतो. खमीस खवाटी फाटलेल, खमीस खवाटी फाटलेल, सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेल. खमीस खवाटी फाटलेल, आठवा तुमचा बाप. सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप पैठणला जायाचा. आली जत्रा गावाची, बाप पैठणला जायाचा. उदार पादार कापड पोराना आणायचा, उदार पादार कापड पोराना आणायचा. जुन्या पाण्या कपड्यानं बाप जत्रेत फिरायचा, जुन्या पाण्या कपड्यानं बाप जत्रेत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाप असतो, आई असते. खरं म्हणजे माझी विनंती असेल रे दादा, एवढा मोठा सप्ताह केलाय या जगात, तुम्ही तुमच्या बापाला काहीही बोला, पण बापाला एक शब्द मात्र बोलू नका. काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. असं ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बापाला म्हणता ना, त्यावेळेला बापाला खूप दुःख होत असतं रे. घरात माणसं जेवणारे जर 4 असतील, दुरडीत भाकरी जर 3 असतील ना, तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर जाणारा बाप असतो. लक्षात ठेवा. एक कप बरं चहा घरात, दूध चहा घरात आहे, बापाला दुधाचा चहा प्यायचा आहे, पण बायकोनं सांगितलं 1 कप दूध आहे मालक, चहा करू का आपल्या पोराला ठेवू? कोरा चहा पितो, आपल्या पोरासाठी दूध ठेव रे बाबा. तो बाप असतो. मी हे सगळं दुःख भोगलेलं आहे. माझं वय 28-29 वर्षाचं असेल. माझी माय मी 5 वर्षाचा असताना मेलेली. माईचं दुःख काय असते मला माहिती. मी लहान होतो, माझी माय मेली त्यावेळेला. परवा 1 दिवस जात नाही मला माझ्या आईची आठवण होत नाही. रोज आई आठवते मला, रोज माय आठवते.
एखाद्या वेळेला भूक जर लागली तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर साहेब उपाशी झोपावं लागतं. आपल्या हक्काची माय मेली, या जगातलं आपलं सगळं संपलं. माझ्या माईच्या नंतर 2 वर्षांनी माझा बाप मेलेला आहे. आम्हाला माय नाही, आम्हाला बाप नाही. मी विनंती करीन गावातील सगळ्यांना, माझ्या दादानो, हे ऐकून तुमच्या डोळ्यात जर पाणी आलं असेल तर मी तुमच्या पाया पडतो. उद्यापासून नका मायबापाला तुम्ही रोज पाया पडू, पण मायबापाला माघारी तरी बोलू नका. मी विनंती करतो आपल्याला. आपले आई वडील असतात. अरे घरातल्या मायबापाची जर पूजा करत असाल तर कोण्याच देवाला जायची तुम्हाला गरज पडणार नाही. आई असते. आईला सांभाळा, बापाला सांभाळा, गाईला सांभाळा, एवढी विनंती करतो. यशोदेचे डोळे पाण्याने डबडबले. यशोदेनं भाकरी बांधली. जगाचा मालक आहे, हातात काठी, खांद्यावर घोंगडी घेतली आणि तो जगाचा मालक गायी राखण्याकरता गोधनी चारा वया जातो शारंग पाणी. रानात जातायत. रानात गेल्याच्या नंतर खेळ खेळतायत आणि खेळ खेळत असताना सूर्य मध्यानावर आला. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या, खंदीभार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि सगळ्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा जो काला केला आणि तो काला आज आपल्या केकत जळगावमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा राष्ट्र संत सद्गुरू भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं गुरुवर्य शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनानं हा उत्सव आपण भव्य दिव्य साजरा केला. आपल्या सर्वांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो. काही बोलण्याच्या ओघात चुकला असेल तर का माझ्या पदरात टाका. मी असा गुंडाळून नेतो, पाचोड जवळ गेलं की झटकितो. मला नेहून काय करायचं तुमच्या बरोबर आहे का नाही. सगळ्याला धन्यवाद. टी व्हीला यूट्यूबला आपण नेहमी बघत असतात. यूट्यूब चॅनलवाले 2-4 जण इथं आहेत, त्यांना सगळ्याला धन्यवाद. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. बरं मला 1 मिनिट सांगा, 2 वाजले असतील आता बरोबर आहे का नाही. 1 वाजला आहे म्हणजे 2 तास होऊन गेले, 2.5 तास झाले. पण एखाद्याला तरी वाटायला का कीर्तनातून उठाव म्हणून? वाटायला का कीर्तन बंद करा वाटायला का? अजून 2 तास चाललं तरी कोणी उठन का? पण नाही, जाऊ द्या आता. मी पुन्हा येईन, काळजी करण्याचं म्हणजे मी पुन्हा येईन म्हणजे कीर्तनाला येईन असं मला म्हणायचंय. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. या या एवढंच मला बदल, बाकी काय नाही. एवढं सगळ्याला मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत. एकदा सगळ्यांनी हात वर करून 1-2 मिनिटाचं भजन करूया. सगळ्यांनी हात वर घ्या, सगळ्यांनी हा घ्या. भगवान बाबा जे भगवान बाबा वामन बाबा स्वामी जय जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान. खाली बसलेले म्हणा, सगळे म्हणा भगवान बाबा जय भगवान बाबा. माणिक बाबा बोलो भगवान बाबा. खाली बसलेले बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ बोलो भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबू जय भगवान. हे भगवान बाबा जय भगवान बाबा. किट्टे बाबा जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. जय भगवान. हे भगवान बाबा जय भगवान बाबा. बंकट स्वामी जय जय भगवान. भगवान बाबा जय भगवान. तारी तारी. स्वामी जय जय भगवान. हे भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान. हा भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय भगवान बाबा की. भगवान बाबा की. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, सगळ्या एकत्रित केल्या. त्याचा काला केला. वैकुंठात दुर्लभ असणारा काला आज आपल्या जळगावमध्ये खायला मिळणार आहे. त्या काल्याचा सर्वांनी आस्वाद घ्या ही सगळ्याला विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. दुरे होतो तिगाज मेवरी होते वारे दोहे कळे मुख पसरून. आवाज दारा घ्यारे दोहे जा गोबरा.
पसरून म्हणे हाती टोकानी जाऊने नेती तुम्ही वारे डोळीकडे मुख पसरून कंठे धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम भगवान बाबा की उत्तम लोकाला कहू काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम म्हणे भूमंडळी गाडे काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम बोलिलेले कुरे विरे वाकुरे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा नाही उच्चारिला कारण बोला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सुद्धा म्हणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा